कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघानं महापालिका प्रशासनाला 11 एप्रिल रोजी संपाची नोटीस दिली होती। त्यानंतर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अनेकदा पाठपुरावा केला, मात्र प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा झाली नाही। कर्मचाऱ्यांच्या पेन्शन, ग्रॅच्युइटी, सफाई कर्मचाऱ्यांना लागणारं मूलभूत साहित्य अशा अनेक मागण्यांकडे प्रशासनानं दुर्लक्ष केले। त्यामुळे 24 एप्रिलच्या संपावर महापालिका कर्मचारी ठाम असल्याचं संघाचे मुख्य संघटक संजय भोसले यांनी सांगितलं। महानगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंबंधाने गेली 5 महिने आम्ही प्रशासनाबरोबर पाठपुरावा करायला लागलेलो आहे, पण यातल्या एकाही मागणीवर प्रशासन सकारात्मक प्रयत्न करत नाही। एक मान्य आहे की प्रशासनानं की इतक्या वर्षात जे झालं नाही ते रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करायचं खूप मोठं आमचं काम केलेलं आहे। पण ते करत असताना ना कार्यरत जे इतर 4000 कर्मचारी आहेत, या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या बाबत सुद्धा प्रशासन सकारात्मक राहायला पाहिजे। आम्ही वारंवार या मागण्यांच्या संबंधानं बैठकीसाठी तारीख वेळ मागत आहे, पण ती आम्हाला कधी मिळाली नाही। उपायुक्त स्तरावर काही बैठका झाल्या, त्या बैठकीतले निर्णय मूर्त स्वरूपात कधी आले नाहीत। तर उदाहरणच द्यायचं झालं तर 6 महिने 7 महिने झालं रिटायर झालेल्या माणसाला ग्रॅच्युइटीची रक्कम मिळत नाही, पेन्शनचा त्याचा फरक मिळत नाही। मुळात 3 महिने अगोदर पेन्शनची प्रक्रिया चालू व्हायला पाहिजे आणि ज्या महिन्यात रिटायर झाला त्याच्या पुढच्या महिन्यापासून त्या कर्मचाऱ्याला पेन्शन लागू व्हायला पाहिजे। हे 3-3 महिने 4-4 महिने त्याचं पेन्शन लागू केली जात नाही। त्याचबरोबर 7व्या वेतन आयोगाचं आमचं एक धोरण ठरलं होतं की 1 वर्षाचा आमचा डिफरन्स आहे। गेले 6 वर्ष झालं आम्ही या मागणीचा पाठपुरावा करतोय, तेव्हा कधीही प्रशासनानं लक्ष दिलं नाही। कर्मचाऱ्यांना गणवेश नाहीत, पण जे झाडू कामगार, सफाई कामगार आहेत, जे सध्या भागात काम करतात, त्यांच्याकडे पुरेशी साधनं नाहीत। मागणी आहेत आम्ही खूप काही फार मोठं त्यांच्याकडे मागत नाही आहे, पण जे रुटीनचं वर्क आहे ना हे स्मूथली चालावं यासाठी प्रशासनाने यात लक्ष घालायला पाहिजे आणि याकडे प्रशासनाचं लक्ष वेधायला पाहिजे। म्हणून हा शेवटी अंतिम इशारा म्हणून आम्ही हा संपाचा पवित्रा घेतलेला आहे।